वेलकम स्टुडंट. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या लेसनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काल स्टार्ट केलं होतं क्लासिफिकेशन ऑफ वेस्ट अकॉर्डिंग टू सोर्स, वेस्टचं क्लासिफिकेशन आपण सुरू केलं होतं. तर त्याचा चार्ट जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. सो क्लासिफिकेशन ऑफ वेस्ट अकॉर्डिंग टू सोर्स हे मी नेम तुम्हाला कालच सांगितलेले. डोमेस्टिक वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, हजार्डस वेस्ट, फार्म और गार्डन वेस्ट. नेक्स्ट जे दिलेले ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट, अर्बन वेस्ट, रेडिओॲक्टिव्ह वेस्ट अँड मायनिंग वेस्ट. सो असे वेगवेगळ्या क्लासेसमध्ये आपण वेस्टला क्लासिफाय केलेलं आहे. आणि कोणत्या बेसिसवरती, तर त्याचा सोर्स काय आहे त्या बेसिसवरती. तर त्याच्यामध्ये प्रत्येक तुम्हाला पहिलं हे नेम, क्लासचं नेम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सोर्समध्ये त्यात कोणकोणतं वेस्ट येतं हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. सो चार्ट व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्या आणि लर्न करा, कारण याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात. तर बघा, डोमेस्टिक वेस्ट. डोमेस्टिक वेस्ट इन्क्लूड वेस्ट फूड, पेपर, प्लास्टिक बॅग्स, व्हेजिटेबल वेस्ट, फ्रूट स्किन. असा जो कचरा घरामध्ये तयार होतो तर हा सगळं वेस्ट जे आहे ते डोमेस्टिक वेस्टमध्ये इन्क्लूड केलं जातं. सो काय काय सांगितलं बघा. डोमेस्टिक वेस्ट इन्क्लूड वेस्ट फूड, घरामध्ये शिल्लक राहिलेलं खराब झालेलं अन्न, पेपर, प्लास्टिक बॅग्स, व्हेजिटेबल वेस्ट, फ्रूट स्किन, ग्लास, त्यानंतर वेगवेगळं रबर यासारखं जे मटेरियल आहे ते आपण डोमेस्टिक वेस्टमध्ये इन्क्लूड करतो. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल वेस्ट. इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे याच्यामध्ये मेनली इंडस्ट्रीजमध्ये जे काही वेस्ट मटेरियल जनरेट होतं ते इन्क्लूड केलं जातं. मग इंडस्ट्रियल वेस्टमध्ये फर्स्ट आहे केमिकल. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल जे आहे ते वेस्टमध्ये रिलीज होतं आणि ते केमिकल डायरेक्ट सॉईलमध्ये रिलीज केलं जातं. तर त्याचा हार्मफुल इफेक्ट त्या सॉईलवरती होतो. सो केमिकल्स आहेत. पिगमेंट्स म्हणजे काही कलरसुद्धा याच्यामध्ये तयार होतात. ॲश म्हणजे राख आहे आणि स्लज. तर असं जे वेस्ट मटेरियल आहे ते इंडस्ट्रीमध्ये तयार होतं. केमिकल सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे केमिकल्स यूज केले जातात. त्यातले जे काही वेस्ट असतील, पावडर फॉर्ममध्ये असतील, लिक्विड फॉर्ममध्ये, तर ते सॉईलमध्ये रिलीज केले जातात. पिगमेंट म्हणजे वेगवेगळे कलर. ॲश, आपण शुगर इंडस्ट्री बघतो तर तिथं बॉयलर पेटवण्यासाठी ज्या काही गोष्टी यूज केल्या जातात तर त्याची ॲश किंवा राख जी आहे तीसुद्धा याच्यामध्ये येते. आणि स्लज जे आहे, स्लज म्हणजे इंडस्ट्रीमधून जे काही वेस्ट मटेरियल बाहेर रिलीज केलं जातं तर त्याच्यामध्ये राळ ज्याला म्हणू त्या टाईपचा कचरा जो आहे तो त्याही ठिकाणी असतो. सो इट इज कॉल्ड ॲज इंडस्ट्रियल वेस्ट. नेक्स्ट आहे हजार्डस वेस्ट. हजार्डस वेस्ट म्हणजे जे धोकादायक ठरू शकतं एखाद्या लिव्हिंग बिईंगच्या लाईफसाठी. तर ते हजार्डस वेस्टमध्ये एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटक, म्हणजे फटाक्यांचे कारखाने किंवा असे काही वेगवेगळे दारुगोळा निर्मितीचे कारखाने जे असतात त्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह वेस्ट जे आहे ते जनरेट होऊ शकतं. इन्फेक्शियस मटेरियल. इन्फेक्शियस म्हणजे हॉस्पिटलमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी तयार झालेलं असं काही मटेरियल असेल की ज्याच्यामधून ह्युमन बिईंगना इन्फेक्शन होऊ शकतं, एखाद्या आजाराचं इन्फेक्शन होऊ शकतं. तर असं जे मटेरियल आहे इन्फेक्शियस मटेरियल ते सुद्धा हजार्डस वेस्टमध्ये येतं. रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेस. रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेसचा अर्थ होतो वेगवेगळे रॅडिएशन्स एमिट करणारे सबस्टन्सेस. मग हे जे रॅडिएशन आहेत ते जेव्हा आपल्या स्किनवरती पडतात किंवा आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात तेव्हा ते आपल्याला वेगवेगळा डॅमेज जो आहे तो कॉज करतात. सो हजार्डस वेस्टमध्ये एक्सप्लोजिव्ह, इन्फेक्शियस मटेरियल अँड रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेस या गोष्टी इन्क्लूड होतात. फार्म अँड गार्डन वेस्ट. फार्म आणि गार्डन वेस्ट जे आहे तर याच्यामध्ये शेतामध्ये किंवा गार्डनमध्ये तयार होणारा कचरा. तर यात प्रामुख्याने गार्डनमध्ये आणि शेतामध्ये लावलेली जी झाडं असतील, जी पिकं असतील तर त्यांचा काय कचरा असतो, तर त्या झाडांची किंवा पिकांची गळलेली पानं असतील, लिव्ज, त्यांचे फ्लावर्स असतील, त्या ट्रीच्या ब्रांचेस असतात. क्रॉप रेसिड्यू. क्रॉप रेसिड्यू म्हणजे पिकाची कापणी केल्यानंतर, पीक काढून घेतल्यानंतर त्याचा शिल्लक राहिलेला जो भाग असतो त्याला क्रॉप. फॉर एक्झाम्पल ऊस जेव्हा काढून टाकला जातो तर त्याची वाळलेली पानं जी आहेत ती तिथं फील्डमध्ये असतात तर ते एक वेस्ट आहे. बऱ्याचदा ती पानं जाळून टाकली जातात ज्याच्यामुळे पोल्युशन होतं. सो असं क्रॉप रेसिड्यू आहे. ॲनिमल डंग असेल. ॲनिमल डंग म्हणजे ॲनिमलचं वेस्ट मटेरियल. युरिन. पेस्टिसाईड, आपण झाडांवरती पेस्टिसाईड्स फवारतो त्याच्यावरचे कीड कंट्रोल करण्यासाठी. तर हे जे पेस्टिसाईड्स आहेत हे सुद्धा या वेस्टमध्ये येतं, कारण फवारताना हे पेस्टिसाईड सॉईलवरती सुद्धा पडतं आणि त्याच्यामुळे सॉईल पोल्युशन कॉज केलं जातं. सो फार्म अँड गार्डन वेस्ट इझी आहे.
गार्डनमध्ये किंवा फार्ममध्ये येणारे जे प्लांट आहेत त्यांचे लीव्ज, फ्लावर, ब्रांचेस, क्रॉप रेसिड्यू, ॲनिमल डंग, ॲनिमल युरिन, पेस्टिसाइड्स यासारखं वेस्ट जे आहे ते फार्म किंवा गार्डन वेस्टमध्ये येतं. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक वेस्ट, हे सुद्धा सोपं आहे बघा. इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये नॉन फंक्शनल म्हणजेच खराब झालेला टी व्ही आहे समजा, तर तो सेलफोन आपण जे मोबाईल यूज करतो ते खराब झाल्यानंतर बऱ्याचदा फेकून दिले जातात. त्यांचे वेगवेगळे पार्ट्स असतील. म्युझिक सिस्टीम खराब झाल्यानंतर किंवा कम्प्युटर, इन शॉर्ट आपण जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स यूज करतो हे जेव्हा खराब होतात तेव्हा ते फेकून दिले जातात आणि त्यामुळे जे वेस्ट तयार होतं त्याला इलेक्ट्रॉनिक वेस्ट असं म्हटलं जातं. सो फार्म अँड गार्डन वेस्ट इझी आहे. इलेक्ट्रॉनिक वेस्टसुद्धा सोपं आहे. डोमेस्टिक वेस्ट तुम्हाला जमेल, घरामध्ये तयार होणारा कचरा, त्यात पेपर, प्लास्टिक, वेस्ट फूड ह्या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट इंडस्ट्रियल वेस्ट थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. केमिकल, पिगमेंट, ॲश आणि स्लज. हजार्डस वेस्टमध्ये 3च गोष्टी नीट लक्षात ठेवा. एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटक, इन्फेक्शियस मटेरियल म्हणजे ज्याच्यामधून ह्युमन बिंगला वेगवेगळे आजार होऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं, आणि रॅडिओॲक्टिव्ह वेस्ट. तर हे जे गोष्टी आहेत त्या हजार्डस वेस्टमध्ये येतात. फार्म अँड गार्डन झालं, इलेक्ट्रॉनिक वेस्ट झालेलं आहे. नेक्स्ट आहे बायोमेडिकल वेस्ट. हे सुद्धा सोपं आहे. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये जनरेट होणारा वेस्ट. आता हॉस्पिटलमध्ये काय कचरा असू शकतो, तर बघा हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत त्यांना केलेले बँडेजेस किंवा ड्रेसिंग, जेव्हा पेशंट पुन्हा ड्रेसिंग करायला येतात तेव्हा आधीचे खराब झालेले बँडेजेस आणि ड्रेसिंग कट करून काढले जातात, तर ते त्या कचऱ्यामध्ये येतं. ग्लोव्ज, डॉक्टर जे ग्लोव्ज यूज करतात ते फेकून दिले जातात एकदा यूज केल्यानंतर. नेक्स्ट निडल्स, आपण आता डिस्पोजेबल निडल्स यूज करतो, एका पर्सनला एकच निडल यूज करतो, त्यामुळे प्रत्येक पेशंटला वेगळी निडल यूज केली जाते आणि एकदा यूज केल्यानंतर फेकून दिली जाते कचऱ्यामध्ये. सो ते सुद्धा सॉलिड वेस्टमध्ये येतं. सलाईन बॉटल ज्या आहेत त्या येतात. त्यानंतर सलाईन बॉटलनंतर मेडिसिन, पर्टिक्युलरली आउटडेटेड मेडिसिन, खराब झालेले जे मेडिसिन असतात ते. सर्जरी झालेली असेल तर काही बॉडी पार्ट कट करून काढले जातात, तर ते कट करून काढलेले बॉडी पार्टसुद्धा या वेस्टमध्ये येतं. तर या पद्धतीनं, याशिवाय ब्लडसुद्धा बऱ्याचदा असतं. सो हॉस्पिटल वेस्ट किंवा बायोमेडिकल वेस्टमध्ये बँडेजेस, ड्रेसिंग, ग्लोव्ज, निडल, सलाईन बॉटल, मेडिसिन ऑर आउटडेटेड मेडिसिन, त्यानंतर डिसेक्टेड बॉडी पार्ट, हे ज्या गोष्टी आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. नेक्स्ट जे दिलेलं आहे बायोमेडिकल नंतर अर्बन वेस्ट म्हणजे शहरामध्ये तयार होणारा कचरा. आता अर्बन वेस्ट जे आहे याच्यामध्ये वेस्ट जनरेटेड इन हाऊसहोल्ड इंडस्ट्री, गृहउद्योग जे आहेत तर त्या उद्योगांमध्ये तयार होणारा कचरा. कमर्शियल इंडस्ट्री, मोठ्या प्रमाणावरती ज्या रन केल्या जातात त्या इंडस्ट्री. त्यानंतर शहरामध्ये जे व्यावसायिक असतात, जे दुकान असतात त्यांच्यामध्ये तयार होणारा कचरा, त्याच्यामध्ये पेपर, प्लास्टिक, मेटल अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात जे अर्बन वेस्टमध्ये इन्क्लूड केलं जातं. सो अर्बन वेस्ट इन शॉर्ट सिटीजमध्ये तयार होणारा कचरा. आणि शहरांमध्ये कारखाने आणि उद्योगधंदे असतात तर त्याच्यामध्ये तयार होणारा कचरा मेनली कन्सिडर करायचा आहे. रेडिओॲक्टिव्ह वेस्ट जे आहे तर याच्यामध्ये हे 3 इलेमेंटचे नेम बघा. स्ट्रॉन्शियम 10, बेरियम 140 आणि सेरियम 141 हे त्यांचा ॲटॉमिक मास आहे. ओके, तर हे जे इलेमेंट आहेत हे रॅडिओॲक्टिव्ह इलेमेंट आहेत. हे रॅडिएशन्स एमिट करतात. हे जे रॅडिएशन आहेत जेव्हा आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट होतात तेव्हा आपल्याला स्किनचे वेगवेगळे डिसीजेस कॉज केले जातात, कॅन्सर कॉज केले जातात. त्यामुळे हे अतिशय हजार्डस वेस्ट आहे. आणि हे तयार कुठे होतं तर एक ॲटॉमिक एनर्जी प्लांट. ॲटॉमिक एनर्जी प्लांट म्हणजे ॲटमची एनर्जी यूज करून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते, तर त्या ॲटॉमिक एनर्जी प्लांटमध्ये. नेक्स्ट ॲटॉमिक रिसर्चमध्ये, ॲटॉमिक रिसर्चमध्ये सुद्धा या टाईपचं आणि वेगवेगळ्या सायंटिफिक प्रोसेसेसमध्ये हे रॅडिओॲक्टिव्ह वेस्ट जे आहे ते जनरेट होतं. सो हेच टाईप आपण एकदा रिपीट करूया. फर्स्ट जे दिलेलं आहे ते आहे डोमेस्टिक वेस्ट, नेक्स्ट इंडस्ट्रियल वेस्ट, हजार्डस वेस्ट, फार्म और गार्डन वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट, अर्बन वेस्ट, रेडिओॲक्टिव्ह वेस्ट आणि अजून एक आहे ते मायनिंग वेस्ट. डोमेस्टिक वेस्टमध्ये घरात तयार होणारं वेस्ट फूड, पेपर, प्लास्टिक, मेटल, त्यानंतर ग्लास येतं, व्हेजिटेबल वेस्ट येतं, फ्रूट स्किन येतं. इंडस्ट्रियल वेस्टमध्ये केमिकल, ॲश, पिगमेंट, स्लज या गोष्टी येतात. हजार्डस वेस्टमध्ये 3 मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं. एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटक, इन्फेक्शियस मटेरियल अँड रॅडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेस. फार्म अँड गार्डन वेस्ट याच्यामध्ये लिव्ज ऑफ प्लांट, फ्लावर, ब्रांचेस, क्रॉप रेसिड्यू, ॲनिमल डंग, युरिन
यासारखं किंवा पेस्टिसाईड हे सगळं वेस्ट जे आहे ते फार्म अँड गार्डन वेस्टमध्ये येतं. इन इलेक्ट्रॉनिक वेस्ट, नॉन फंक्शनल इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स लाईक TV, cell phone, music system, computer or parts of the computer. So such type of non-functional gadgets are included in electronic waste which causes serious problem of solid waste. नेक्स्ट अर्बन वेस्ट. अर्बन वेस्ट म्हणजे शहरामध्ये तयार होणारा घनकचरा. तर याच्यामध्ये हाऊसहोल्ड इंडस्ट्रीज, कमर्शियल इंडस्ट्रीज याशा वेगवेगळे कमर्शियल जे ऑफिसेस असतात त्याच्यामध्ये तयार होणारा कचरा, पेपर, प्लास्टिक, मेटल, ग्लास या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्बन वेस्टमध्ये येतं. रेडिओॲक्टिव्ह वेस्टमध्ये स्ट्रॉन्शियम 10, बेरियम 140 अँड सेरियम 141 ह्यासारखे रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट जे ॲटॉमिक एनर्जी प्लांट, ॲटॉमिक रिसर्च आणि वेगवेगळ्या सायंटिफिक प्रोसेसमध्ये तयार होतात. ओके, याशिवाय फायनली जे दिलेलं आहे ते आहे मायनिंग वेस्ट. मायनिंग वेस्ट जे आहे म्हणजे ज्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय चालतो तर या मायनिंग वेस्टमध्ये हेवी मेटल असतील तर त्याच्यामध्ये आर्सेनिक आहे, लीड आहे, त्यानंतर कॅडमियम आहे, यासारखे हेवी मेटल जे आहे ते मायनिंग वेस्टमधून रिलीज होतात. सो मायनिंग वेस्टमध्ये काय शिल्लक राहतं किंवा कुठलं वेस्ट असतं तर हेवी मेटल लाईक आर्सेनिक, लीड यासारखे जे हेवी मेटल आहेत, कॅडमियम, ते हेवी मेटल मायनिंग इंडस्ट्रीमधून रिलीज होतात आणि याच्यामुळे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम किंवा सॉलिड वेस्ट जे आहे ते जनरेट होतं. सो आपण सोर्सनुसार सॉलिड वेस्टचं आपण हे क्लासिफिकेशन केलं. सगळ्यांनी पहिल्यांदा हे हेडिंग लक्षात ठेवा. पुढचे पॉईंट तुम्हाला समजलेलं असेल तर त्यात काही ना काहीतरी लिहिता येईलच. सो फर्स्ट आहे डोमेस्टिक वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, हजार्डस वेस्ट, फार्म और गार्डन वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट, अर्बन वेस्ट, रेडिओॲक्टिव्ह वेस्ट अँड मायनिंग वेस्ट. सो हे आपण सोर्सनुसार वेस्टचं क्लासिफिकेशन केलं. आता हा जो कचरा आहे तो डिग्रेड होतो किंवा नाही त्या बेसिसवरती दोन क्लासेस आहेत, बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. सो ते काय क्लासिफिकेशन आहे ते आपण नेक्स्ट पाहतोय. सो बघा, ओके, आत्ताच आपण क्लासिफिकेशन स्टडी केलं वेस्टचं आणि ते क्लासिफिकेशन सोर्स काय आहे त्या बेसिसवरती केलं होतं. नेक्स्ट जे आहे क्लासिफिकेशन ऑफ वेस्ट ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ दॅट वेस्ट. ते वेस्ट कोणत्या प्रकारचे, डिग्रेडेबल आहे की नॉन डिग्रेडेबल आहे, म्हणजेच तो कचरा कुजू शकतो किंवा नाही त्या बेसिसवरती हे वेस्ट दोन क्लासमध्ये क्लासिफाय केलेले. फर्स्ट आहे बायोडिग्रेडेबल वेस्ट आणि सेकंड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. सो फर्स्ट बायोडिग्रेडेबल वेस्ट, त्याच्या नेममध्येच येतं बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून आणि डिग्रेड म्हणजे डिकम्पोज. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे याला डिकम्पोज करू शकतात अशा वेस्टला आपण बायोडिग्रेडेबल वेस्ट असं म्हणतो. आता याच वेस्टला वेट वेस्ट, वेट सॉलिड वेस्ट, ओला घनकचरा असं सुद्धा म्हटलं जातं. सो बायोडिग्रेडेबललाच काय म्हटलं जातं, ओला कचरा, वेट सॉलिड वेस्ट असंही म्हणतात. दिस मटेरियल इज डिग्रेडेड बाय द मायक्रोब्स विच आर प्रेझेंट इन द सॉईल. सॉईलमध्ये जे वेगवेगळे मायक्रोब्स असतात ते मायक्रोब्स हा बायोडिग्रेडेबल वेस्ट जो आहे तो डिकम्पोज करू शकतात, त्याला डिग्रेड करू शकतात. जर हे प्रॉपरली आपण डिकम्पोज केलं प्रॉपर वेनी तर याच्यापासून आपल्याला कंपोस्ट आणि फ्युएल भरपूर प्रमाणात मिळतं. सो कंपोस्ट जे आहे ते आपण शेतीसाठी फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो आणि याच्यामधून फ्युएल जे तयार होतं आहे तो आपण वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी तयार करण्यासाठी फ्युएल वापरू शकतो. सो बायोडिग्रेडेबल वेस्टलाच काय म्हणायचं, वेट वेस्ट. हे जे वेस्ट आहे ते मायक्रोब्स डिकम्पोज करू शकतात आणि जर प्रॉपरली डिकम्पोज केलं तर याच्यामधून आपल्याला कंपोस्ट आणि फ्युएल या दोन गोष्टी मिळतात. बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये मग काय येतं तर किचन वेस्ट. किचन वेस्ट म्हणजे किचनमध्ये शिल्लक राहिलेलं अन्न असेल, खरकटं अन्न असेल, फळे भाज्या यांची देठं, साली ह्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं किचन वेस्टमधलं. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिग्रेडेबल वेस्टमध्ये येतात. ॲश आहे, डंग, ॲनिमल डंग, ॲनिमल मग सगळ्याच ॲनिमल मग ह्युमन बिंगसुद्धा यांचं वेस्ट किंवा एक्सक्रिटरी मटेरियल जे आहे ते सुद्धा डिग्रेडेबल वेस्टमध्ये येतं. आणि प्लांटचे पार्ट सगळे, फ्लावर, बार्क असेल, ब्रांच असेल किंवा लीफ असतील, फ्रूट असतील, हे सगळं डिग्रेडेबल वेस्टमध्ये येतं. सो दिस इज अबाउट बायोडिग्रेडेबल वेस्ट. नेक्स्ट इज नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट.
नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट जे आहे त्यालाच ड्राय सॉलिड वेस्ट, सुका कचरा असं सुद्धा म्हटलं जातं. कम्पेअर केलं तर बघा, बायोडिग्रेडेबल वेस्ट इज कॉल्ड ॲज वेट वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ड्राय सॉलिड वेस्ट. आता बघा, बायोडिग्रेडेबल मायक्रोब्स काय करू शकतात, त्याला डिग्रेड करू शकतात, डिकम्पोज करू शकतात. मात्र नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट जे आहे ते इझिली डिग्रेड होत नाही किंवा डिग्रेड व्हायला खूप वेळ लागतो किंवा त्याच्या डिग्रेडेशनसाठी वेगवेगळ्या टेक्निक यूज कराव्या लागतात. असं जे वेस्ट आहे त्याला आपण नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट असं म्हणतोय. आता डिग्रेडेबल जे होतं त्याच्यामध्ये किचन वेस्ट, ॲश, डंग, प्लांट पार्ट अशा गोष्टी येतात. तर नॉन बायोडिग्रेडेबल जे आहे तर सगळ्यांना प्लास्टिक माहितीच आहे, प्लास्टिक यूज करू नका, प्लास्टिक बॅन करणं. हे का? कारण प्लास्टिक कुजत नाही आहे, कुजायला खूप वेळ लागतो आहे, त्यामुळे ह्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो. मेटलचं जे काही वेस्ट तयार होतं ते वेस्ट रबर असेल, थर्माकॉल असेल, तर हे सगळं जे आहे ते नॉन बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये येतं. मुलांनो, वेस्ट कसं आहे त्या बेसिसवरती आपण 2 टाईप केले, बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. सो पॉईंट समजले असतीलच. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वेट वेस्ट अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ड्राय वेस्ट. It is degraded by microbes. It is not easily degraded by microbes or require long time for degradation, or various techniques are required for their degradation. Next, if this waste get properly decomposed, we can get 2 things. One is compost and another one is fuel. Next, in biodegradable waste we include kitchen waste, ash, dung and plant part. ह्या गोष्टी आपण इन्क्लूड करतो. हे सगळं डिग्रेडेबल आहे. आणि नॉन बायोडिग्रेडेबलमध्ये प्लास्टिक, मेटल, रबर, त्यानंतर थर्माकॉल ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या नॉन बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये इन्क्लूड होतात. सो या ठिकाणी वेस्टचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे. यानंतर हे जे वेस्ट आहे याचं प्रॉपर मॅनेजमेंट नाही केलं तर काय ॲडवर्स इफेक्ट होतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले दोन्ही क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू सोर्स अँड अकॉर्डिंग टू नेचर सगळ्यांनी व्यवस्थित रीड करा, नोटबुकमध्ये लिहा आणि हे लक्षात ठेवा, कारण याच्यावरती क्वेश्चन असतोच. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.